लाईट कमी वापरून पण तुमचं जर लाईट बिल जास्त येत असेल आणि हे लाईट बिल जास्त काय येतंय हे तुमच्या लक्षात येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदा करून देणार आहे। यामध्ये 4 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत। या 4 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचं लाईट बिल आता निम्म्यापेक्षा कमी येणार आहे। जर तुम्ही लाईट कमी वापरून पण जास्त नेमकं लाईट बिल काय येतंय याचा जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। जर तुमचं लाईट बिल मागच्या महिन्यामध्ये 1000 रुपये आला असेल तर आता ते 500 रुपये येणार आहे। 2000 रुपये लाईट बिल मागच्या महिन्यात जर आला असेल तर ते आता 1000 रुपये येणार आहे। निम्म्याला निम्म लाईट बिल आता या 4 गोष्टी केल्यामुळे तुमचं आता वाचणार आहे। आतापर्यंत तुम्हाला कोणीही ही आयडिया सांगितली नाही तशा पद्धतीची एक भन्नाट आयडिया तुम्हाला या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आम्ही आता सांगणार आहे। आता ही आयडिया जर तुम्ही वापरली तर तुमचं लाईट बिल आता निम्म्यापेक्षा या ठिकाणी कमी येणार आहे। आपण लाईट बिल कमी यावं यासाठी नेहमीच काटकसर करत असतो। या ठिकाणी वेळोवेळी लाईट बिल त्या ठिकाणी कमी यावं म्हणून आपण त्या ठिकाणी रात्री लाईट बंद करतो, झिरो बल्ब लावतो, फॅन व्यवस्थित जपून वापरतो। जर फ्रीज जर त्या ठिकाणी उघडलं तर लगेचच आपण बंद करतो। या ठिकाणी आपण काळजी करतो जेणेकरून आपलं लाईट बिल कमी यावं याची आपण नेहमीच काळजी करत असतो। परंतु तरी पण आपल्याला लाईट बिल वाढवून येतं आणि ते तुमच्या लक्षात देखील आजपर्यंत आलेलं नाही की नेमकं इतकं लाईट बिल आपल्याला त्या ठिकाणी कमी वापरून पण का जास्त येतंय। आपण जास्त लाईट बिल वापरतो म्हणून येतं की आपलं मीटरच त्या ठिकाणी खराब आहे असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आता पडत असतो। आता दर महिन्याला आपल्याला आपल्या घरामध्ये जो वायरमॅन त्या ठिकाणी मीटर रीडिंग घ्यायला येत असतो तर तो काय चुकी करतो का असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो। वायरमॅन जो त्या ठिकाणी रीडिंग घ्यायला महिन्याच्या महिन्याला येत असतो तर त्या ठिकाणी मीटरमध्ये तो वायरमॅन काय छेडछाडी करतो का याबद्दल आपला प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतो। आपला जो रीडिंग घेणारा वायरमॅन असतो तर तो अंदाजे घेतो का असं सुद्धा आपल्या मनामध्ये प्रश्न नक्कीच पडलेला असतो। मग आता तुम्हाला कसं समजेल की तुमचं लाईट बिल जास्त काय येतंय, नेमकं काय कारण आहेत की ज्यामुळे तुमचं लाईट बिल जास्त येतंय। कारण की बऱ्याच वेळा लाईटचा वापर अतिशय आपण कमी करत असताना देखील, कारण आता तर पावसाळा सुरू आहे, आपण फॅन लावत नाही, जास्त त्या ठिकाणी आता कोणत्याही लाईटच्या वस्तू त्या ठिकाणी वापरत नाही तरी सुद्धा लाईट बिल जास्त येतं। मग नेमकं याचं कारण तरी काय आहे बघा। कारण नेमकं आपण कुठे चुकतोय का, आपल्याला नेमकं काय करावं लागेल, कोणत्या चुका सुधारावं लागेल ज्यामुळे आपलं लाईट बिल कमी होईल हे आम्ही आता जाणून घेतलं एका अशा व्यक्तीकडून जो 20 वर्षापासून घरातील लाईट फिटिंगचं काम करतो। खूप मोठा अनुभव त्या व्यक्तीला आहे। अगदी अनुभवी व्यक्तीकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या व्यक्तीचं नेमकं काय निरीक्षण आहे, त्यांनी एक आम्हाला असा किस्सा देखील सांगितलाय, त्यावरून तुम्हाला आता समजेल की लाईट बिलाचं नेमकं वाढवून येण्याचं खरं कारण काय आहे, जे अतिशय साधा आणि सोपं आहे। या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला एका अनुभवी व्यक्तीच्या निरीक्षणावरून आपण हे जाणून घेणार आहोत की लाईट बिल जास्त येण्याची नेमकं कारणे कोणती आहेत। अतिशय कमी वापर असताना देखील अगदी 1000, 1200, 1500, 2000 काय जणांना 3000 रुपये सुद्धा लाईट बिल आता येत आहे। कारण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पहिल्या भागामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे की नेमकं तुमचं लाईट बिल का वाढवून येतंय आणि त्यानंतर दुसऱ्या भागात आम्ही तुम्हाला सांगणार आहे की अतिशय त्या ठिकाणी छोट्या गोष्टी तुम्हाला 2 ते 3 करायच्या आहेत ज्याच्या माध्यमातून तुमचं लाईट बिल निम्म्यापेक्षा आता कमी होऊ शकतं। सर्वात पहिल्यांदा खरं कारण म्हणजे आमच्या एका ओळखीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं, ते म्हणजे अनेक लोकांची खेडेगावात घरे असतात। अशा ठिकाणी रीडिंग घेणारा जो व्यक्ती त्या ठिकाणी वायरमॅन येत असतो तर तो अंदाजे कुठेतरी बसून त्या ठिकाणी मीटर त्या ठिकाणी रीडिंग देत असतो। असं अनेक नागरिकांच्या आम्हाला या ठिकाणी तक्रार आल्या आहेत। तुमचं जे वापर त्या ठिकाणी लाईटचा होतोय तर ते अंदाजे रीडिंग त्या ठिकाणी अनेक खेडेगावामध्ये वायरमॅन घेत असतात। ही कारणं आता या ठिकाणी समोर आली आहेत। त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील लोकांचे लाईट बिल कमी व्हावं, सर्वांचेच लाईट बिल कमी व्हावं यामुळे आम्ही आता अशा व्यक्तीशी संपर्क केला जो व्यक्ती 20 वर्षापासून घराच्या लाईट फिटिंगचे काम करत असतो। त्याला खूप अनुभव आहे। त्याच्या घरामध्ये फ्रीज आहे, त्याच्या घरामध्ये टीव्ही आहे, वॉशिंग मशीन आहे, इस्त्री आहे, अशा प्रकारच्या सर्व वस्तू असून सुद्धा त्याला महिन्याला फक्त आणि फक्त 350 रुपये लाईट बिल येतं। मग या व्यक्तीने आम्हाला एक गुपित असं सांगितलंय, एक आयडिया अशी सांगितल्या, तुम्ही जर अशा प्रकारे जर एक आयडिया ही जर वापरली तर तुमचं सुद्धा लाईट बिल पहिला जर 2000 3000 रुपये येत असेल तर अगदी 300 ते 350 रुपयाच्या आतमध्येच
आता तुमचं लाईट बिल येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी 2 मिनिटे तुम्ही बघायचा आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेक जण गावाला जात असतात, एक महिनाभर अनेक ठिकाणी घरातील गावाला जात असतात आणि त्यांनी लाईट त्या ठिकाणी वापरलेली सुद्धा नसते आणि तरी पण त्यांना अनेक ठिकाणी आम्हाला तक्रार आली आहेत की आम्ही 1 महिना लाईट वापरली सुद्धा नाही, तरी पण त्या ठिकाणी वापरलेलं आता त्या ठिकाणी नसताना सुद्धा मागच्या महिन्यामध्ये जेवढं वापरले तेवढंच त्या ठिकाणी लाईट आता त्या ठिकाणी लाईट बिल वाढवून आल्याचं लक्षात आलंय। त्यामुळे लाईट बिल त्या ठिकाणी वाढवून आले असं अनेकांच्या तक्रारी होत्या। आता काही घरामध्ये अनेक जणांनी तक्रार केल्या की आम्ही या महिन्यामध्ये घरातच नव्हतो, घराला कुलूप होतं, अगदी बल्ब सुद्धा चालू केला नव्हता, तरी पण आम्हाला लाईट बिल मागच्या महिन्यामध्ये जेवढं आलंय तेवढंच आलंय। मग नेमकं मीटर जे आहे तर त्यामध्ये काय घोळ आहे का? जर तुम्ही हा घोळ काढला नाही तर तुम्हाला लाईट बिल प्रत्येक महिन्याला वाढवूनच येत असतं। त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी सुद्धा MSEB ऑफिसमध्ये गेल्या, परंतु तिथे सुद्धा त्यांची कोण दखल घेतली नाही। त्यामुळे आता लाईट बिल कमी करणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लाईटीची चोरी कधीच करू शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। जर आपण आकडा टाकून वगैरे लाईटची चोरी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जेल होऊ शकते, हजारो रुपयांचा मोठा दंड होऊ शकतो। चुकीच्या मार्गाने लाईट बिल आपण कधीच कमी करायचं नाही। आपण अशा काही 4 ते 5 आयडिया सांगणार आहोत, अशी काही कारणे सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं लाईट बिल आता एकदम कमी येणार आहे। ज्या 20 वर्षाचा अनुभव असलेला एक व्यक्ती आहे, ज्याने लाईट फिटिंगमध्ये 20 वर्ष घालवली आहेत, त्याला खूप अनुभव आहे। त्याला लाईट बिल पहिल्यांदा अगदी 1500-2000 रुपये या व्यक्तीला येत होतं, परंतु त्याने अशा काही 5 गोष्टी त्या ठिकाणी पाळल्या ज्याच्या माध्यमातून त्याचं लाईट बिल आता फक्त आणि फक्त 300 ते 400 रुपये येऊ लागला आहे। आम्हाला पहिल्यांदा विश्वास देखील बसला नव्हता, परंतु आम्ही सुद्धा मागच्या महिन्यामध्ये आता या 3 ते 4 कारणं जे आहेत तर त्या पाळून बघितलं, 4 आयडिया जे आहेत तर त्या करून बघितलं आणि आम्हाला सुद्धा आता लाईट बिल एकदम निम्म्यापेक्षा कमी आलेलं आहे। बघा, आयुष्यभरासाठी तुमचं लाईट बिल आता या ठिकाणी कमी होणार आहे। त्यामुळे 20 वर्ष अनुभव असलेल्या घरामध्ये लाईट फिटिंग करणाऱ्या एका अशा व्यक्तीकडून आम्ही माहिती घेतल्या, जी माहिती तुम्ही सुद्धा लक्ष देऊन आता ऐकायचं आहे। फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुमचं लाईट बिल आता आयुष्यभरासाठी प्रत्येक महिन्याला जर या 4 ते 5 कारणं जर तुम्ही पाळली तर तुमचं लाईट बिल आता कमी येणार आहे। हे उपाय सर्वांनी केलं तरी चालतं, यामध्ये कोणताही धोका नाही, कोणताही प्रॉब्लेम नाही। त्यामुळे कोणकोणते असे उपाय आपण करायचे आहेत ज्याच्या माध्यमातून आपलं लाईट बिल हे एकदम निम्म्यापेक्षा आता कमी येणार आहे। तर बघा, तुम्हाला अशा 5 गोष्टी त्या ठिकाणी करायला सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमचं लाईट बिल एकदम कमी येणार आहे। यामध्ये शेवटच्या त्या ठिकाणी आता कारण जी तुम्हाला सांगितलीत, ज्याच्या माध्यमातून तुमचं लाईट बिल पहिला जर जास्त येत असेल तर ते आता निम्म्यापेक्षा कमी होणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला सांगायला सुरुवात करताय, प्रत्येक पॉइंट ना पॉइंट यामध्ये महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। तुमचं महत्त्वाचं काम 2 मिनिटे बाजूला ठेवा आणि तुमचं लाईट बिल कमी येण्यासाठी इथे लक्ष देऊन तुम्ही आता बघायचं आहे। बघा काय झालं, आता बघा अनेक जण विचार करत असतात की मागच्या महिन्यामध्ये आम्हाला लाईट बिल त्या ठिकाणी आम्ही आता खूप जास्त आलं, 1000 आलं, 1500 आलं, 2000 रुपये आलं, त्यामुळे या महिन्यामध्ये आपण फ्रीज जपून वापरला पाहिजे। त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो इस्त्री वापरली नाही पाहिजे, त्या ठिकाणी पंखा जो आहे तर तो व्यवस्थित वापरला पाहिजे, असं म्हणून आपण त्या ठिकाणी लाईट वापरण्याचा कमी वापरण्याचा प्रयत्न करतो, परंतु तरी पण लाईट बिल आहे एवढंच येते। त्यामुळे अनेक जण टेन्शन मध्ये आहेत। मग या ठिकाणी बघा, आता एका 20 वर्षाचा अनुभवी जो व्यक्ती आहे त्याने ही कारणं सांगितलीत, या कारणामुळेच आता हे लाईट बिल तुमच्या घरामधलं वाढवून येतंय। बघा, यामध्ये अशा 4 ते 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत। नेमकं तुमचं लाईट बिल का वाढवून येतंय याची कारणं तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे। तुम्हाला कदाचित हे ऐकून विश्वास सुद्धा बसणार नाही, परंतु तुमच्या आता लक्षात येईल की खरं कारण काय आहेत ज्यामुळे तुमचं लाईट बिल आता वाढवून येतंय। बघा, यामध्ये पहिलं कारण सांगितलंय ते म्हणजे तुमच्या मोबाईलच्या बाबतीत आहे। तुमच्या मोबाईल पासूनच ही कारण सुरू होतात। तुमची टीव्ही जी आहे तर त्या टीव्ही पासूनच ही कारण सुरू होतात। प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही सुद्धा आहे, तर त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये 4 माणसं असतात। प्रत्येक मोबाईल त्या ठिकाणी 4 सेपरेट प्रत्येकाचे असतात आणि प्रत्येकाचे सेपरेट त्या ठिकाणी 4 जणांचे 4 चार्जर सुद्धा त्या ठिकाणी असतात। यामध्ये काय होतं, जेव्हा आपण मोबाईल चार्जिंगला लावतो तेव्हा आपल्या मोबाईलचा चार्जिंग झाल्यानंतर त्याचं जे मोबाईल चार्जिंग लावलेलं जे बटन आहे
तर त्या ठिकाणी रात्रभर ते तसंच त्या ठिकाणी मोबाईल काढल्यानंतर ऑन चालू असतं, म्हणजे चालू ठेवलं असतं आणि लाईटीचे बटन त्या ठिकाणी चालूच असतं। तर आपण काय करतो, चार्जिंगला आपण जेव्हा चार्जर लावतो त्यावेळी आपण काय करतो, मोबाईल चार्जिंग झाल्यावर आपला मोबाईल काढून घेतो आणि लाईटीचं बटन त्या ठिकाणी बंद करत नाही आणि त्यातच आपली मोठी चूक होते। आता तुम्हाला वाटेल की आता हे काय किती लाईट बिल जळणार आहे, परंतु लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये 4 जण व्यक्ती असतात, प्रत्येकाच्या स्विच त्या ठिकाणी चालू असतं, प्रत्येकाचे चार्जर त्या ठिकाणी चालू असतं आणि त्या ठिकाणी पहिलं कारण आहे ते म्हणजे तुमचं लाईट त्या ठिकाणी आता लाईट बिल ते तुमचं वाढवून येण्याचं खरं कारण आहे। म्हणजे तुम्हाला वाटत असेल की त्यातून किती लाईट बिल त्या ठिकाणी वाढवून येणार आहे, परंतु थोड्या छोट्या कारणातून तुमचं लाईट बिल जास्त येऊ लागले हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे तुमचं जर मोबाईल चार्जिंग झाला तर तुम्ही पटकन त्या ठिकाणी तुमचं बटन आहे ते ऑफ करून घ्यायचं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण आहे ते म्हणजे टीव्हीच्या बाबतीत। आता आपण काय करतो, टीव्ही बघत असताना काय करतो, टीव्ही बघत असताना आपण रात्री त्या ठिकाणी फक्त टीव्ही आपण रिमोटने बंद करतो आणि ते टीव्हीचं मेन जे लाईटचं बटन असतं तर ते बटन ऑनच असतं आणि टीव्ही मध्ये जी यंत्रणा असते तर ती आतल्या त्या ठिकाणी वायरच्या माध्यमातून चालूच असते आणि आपल्याला काय वाटतं रिमोटनं आपण टीव्ही बंद केल्या म्हणल्यावर बंद झाले असेल, परंतु यामध्ये सुद्धा लाईट त्या ठिकाणी जास्त वापरली जाऊ लागली आहे आणि त्यामुळे सुद्धा लाईट तुमचं जास्त वापरून तुमचं त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येणं झाले आणि त्यामध्ये सुद्धा तुमचं लाईट बिल वाढवून येऊ लागले असं सर्वांच्या आता या ठिकाणी लक्षात आलंय। तुम्हाला वाटत असेल की यामधून बंद असल्यावर किती लाईट बिल येणार आहे, परंतु यामध्ये लाईट बिल वाढवून येऊ लागले हे तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे। आता बघा पुढची कारणं तुम्हाला सांगणार आहे जी अत्यंत महत्त्वाची आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। आता बघा आपण काय करतो, या ठिकाणी बघा तुम्ही जर त्या ठिकाणी रात्री मेन स्विच जो असतो, मेन स्विच आपण कधीच बंद करत नाही, मेन स्विच त्या ठिकाणी चालूच असतो। काही जण रात्रभर लाईट त्या ठिकाणी घराच्या बाहेरील हायशी ठेवतात, तसेच काही जण त्या ठिकाणी अनेक वेळा आपण पाहिलं असणार की जे बल्ब आपल्याला लागत नाही, जे बल्ब आपल्याला उपयोगात नाहीत ते सुद्धा बल्ब त्या ठिकाणी चालू असतात, ती सुद्धा बल्ब तुम्ही बंद करून घ्यायचे आहेत, अन्यथा तुमचं लाईट बिल छोट्या माध्यमातून वाढवून येतं। तसेच बाथरूम मधला त्या ठिकाणी बल्ब जो असतो तर वेळोवेळी त्या ठिकाणी आपण आपलं काम झालं का आपण बंद केला पाहिजे, तर आपण ते बंद करत नाही, यामधून सुद्धा तुमचं लाईट बिल जास्त येत असतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता फ्रीज असणाऱ्या लोकांसाठी आता काय करतात, फ्रीज मधून सुद्धा 50% लाईट बिल तुमचं जास्त येऊ लागलंय। त्याचं कारण म्हणजे फ्रीज काय करतात, अनेक जणांच्या घरामध्ये कमी जागा असते त्यामुळे फ्रीज ते काय करतात चिटकवून भिंतीला ठेवतात, परंतु त्या ठिकाणी अनुभवी व्यक्तींनी सांगितले फ्रीज ठेवत असताना तुम्ही काय करायचं आहे, त्या मागची जी जागा आहे तर त्यामध्ये 1 फुटाचं अंतर पाहिजे, कमीत कमी 1 वीत तर अंतर पाहिजे, जेणेकरून मागची जी हवा आहे, मागचं जे फ्रीजचं इंजन आहे तर ते पूर्णपणे हवा खेळलं पाहिजे, अन्यथा लाईट त्या ठिकाणी लाईट जास्त ओढून घेतलं जातं आणि त्यामधून सुद्धा तुमचं लाईट बिल आता वाढवून येतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। कारण छोट्या कारणावरून सुद्धा तुमचं लाईट आता त्या ठिकाणी जास्त वापरलं जातं। आता बघा तुम्ही काय केलेलं असतं, तुमचं जुनं घर असतं, तुमचा फॅन त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायला पैसे नसतात, जुनाच फॅन त्या ठिकाणी तुम्ही वापरत असता, परंतु आता जे नवीन फॅन आलेत तर ते लाईट कमी खातात, त्यामुळे नवीन फॅन तुम्ही त्या ठिकाणी बसवायचे आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आता लाईट बिल हे एकदम कमी येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीने जर तुम्ही आता लाईटीची बचत केली तर नक्कीच तुम्हाला लाईट बिल हे कमी येणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।